श्री गणेश पद्याची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये स्पर्धेचे सर्व मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोसे यजमान संघ आहे। खर तर पहिल्या सामन्यामध्ये दमदार विजय असोसे संघाने मिळवला होता आणि दमदार विजय मिळवत असताना आता दुसऱ्या फेरीमध्ये खऱ्या अर्थाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला, कारण दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना त्यांच्या संघाला बाय मिळाली होती। सो प्रमोशन तिथे झालं होतं, आता तिसऱ्या फेरीमध्ये येऊन पोहोचलेत आणि या ठिकाणी त्यांना फाईट करायचे श्री गणेश पद्याची वाडी संघा विरोधामध्ये, ज्यांनी देखील आपल्या पहिल्या सामन्यामध्ये दमदार विजय मिळवला होता। म्हणजे बॅटल चांगलं रंगेल, बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल। सामन्याला सुरुवात होतीये गोलंदाजी मार्कवर तुषार। तुषारचा पहिला चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने ट्रॅव्हल झाला। खरं तर नॅचरल इनस्विंग मिळतोय गोलंदाज तुषारला। राईट आर्म ओव्हरती विकेटनी हा चेंडू केला होता। गोलंदाजी करतायत आणि सातत्याने आपण पाहतो जेव्हा जेव्हा उजव्या हाताने गोलंदाजी केली जाते नॅचरल इनस्विंग गोलंदाजाला मिळत असतो। डॉट बॉल आलाय। यावेळी मोठा फटका खेळला जातोय, तुषारवर आक्रमण, चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळत आहे 4, चौकार। पहिल्या चेंडूवर गोलंदाज हवी ठरला होता, दुसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाजांनी कमबॅक करत असताना चौकार खेळलाय। एक तेरी तो एक मेरी आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हे चालूच असतं, कधी गोलंदाज हवी ठरत असतो त्यानंतर आपण सातत्याने पाहिलं की फलंदाज देखील गोलंदाजावर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करतो। सध्याच्या घडीला फलंदाजी करत असताना भावेशचा खेळ चांगला होतो, चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला। जसा चौकार आला क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत। लॉंग ऑन रिजन मध्ये खरं तर चौकार खेळला होता, त्यानंतर लगेच तिथे क्षेत्ररक्षक लगावण्यात आलाय तुषारच्या माध्यमातून। पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। यावेळी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक सोबत खेळतायत फलंदाज। कव्हर झोनला हा चेंडू ग्लान्स केला होता, चांगला फटका आपण तिथे पाहिला इनसाइड आउटचा, ज्या फटक्यावर खरं तर 2 धावा मिळतात। तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज भावेश इच्छुक होते, थोडासा चिडवण्याचा प्रयत्न खरं तर झाला गोलंदाजाला, मात्र 2च धावांवर इथे समाधानी राहावं लागलं। 2 धावा धावफलकावर अंकित केल्या जात आहेत। इथे रनवे मध्ये थोडासा अडथळा सातत्याने आपण पाहतोय, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय। यावेळी पुन्हा एकदा कव्हरला उडवलाय पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या जवळपास हा चेंडू अडवला जातोय, जिथे आपण पाहिलं 2 धावा धावून यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि बघता बघता तिसरी धाव देखील धावून पूर्ण होतीये। साच बाज और ये ताज, 3 धावा धावफलकावर अंकित केल्या जात आहेत। तुषारच्या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा पद्याची वाडी संघाने आतापर्यंत बनवल्यात। म्हणजे 4 चेंडूंचा खेळ झाला, 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात, आणखी देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। या 2 चेंडूमध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर पॉवर प्लेच्या या षटकामध्ये चांगलं धावफलक उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे। यावेळी हा चेंडू इथे लेंथ थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली। वाईट चेंडू येतोय, पंच प्रवीण विषय त्यांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत। अवांतरच्या माध्यमातून धावफलकामध्ये भर पडते। डबल डिजिट 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट। अजूनपर्यंत जमेची बाजू हीच असणार आहे की अजूनपर्यंत तुम्ही कोणतीच विकेट गमावली नाहीये। यावेळी पुन्हा एकदा चांगलं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं फलंदाजच्या माध्यमातून, मात्र बॅट बॉलचा संपर्क घडवता आला नाही। डॉट बॉल येतोय, बऱ्याच काळानंतर आपण पाहतोय तुषारला इथे थोडंसं समाधान मिळतंय। डॉट बॉल येतो। यावेळी घडतंय काय, खोलात टाकलेला हा चेंडू, परफेक्ट यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद।
भावेश बाद झाला. त्या भावेशच्या बॅट मधून चांगल्या पद्धतीने धावा येत होत्या. त्या भावेशला अखेर परतावं लागलं, बाद व्हावं लागलं. शेवटच्या चेंडूवर तुषारला सफलता मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय परेश. निर्धारित 3 षटकांचे सामने आहेत. सो 3 षटकांमध्ये ज्यावेळी तुम्ही असोसिएट सारख्या दिग्गज संघासमोर खेळताय तर पद्याची वाडी संघाचे प्रयत्न राहिले पाहिजे की 3 षटकांमध्ये कमीत कमी 35 धावांपर्यंत मजल मारता यावी. कारण असोसिएट संघाची जरी आपण बॅटिंग लाईनअप बघितली तर फार मोठी आहे. मोठी स्टारकास्ट त्यांच्याकडे देखील आहे. जरूर यंदाच्या हंगामामध्ये थोडेसे बॅड पॅच मधून गुजरतायत. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना हलक्यात घेऊन जमणार नाही. स्पर्धेचे सर्वेसर्वा मयूरजी हेगडे ते देखील आज इनॅक्शन मध्ये आहेत. पहिल्या मॅच मध्ये त्यांची चांगली बॅटिंग झाली होती. सो त्यांचा देखील कॉन्फिडन्स लेवल आपल्याला हाय पाहायला मिळतोय. ते दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं अगदी फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता मयूर सरांकडून. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आलं. तरी देखील जास्तीत जास्त तोटा पडणार नाही. एकच धाव इथे धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये फरक पडेल. नेल्सन फिगर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावर. 1 बाद 11, 1.1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. यावेळी फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स कमालीचे, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चालला सीमापार. धावा मिळत आहेत तब्बल 4. बरेचशा वाट मधून चौकार. यावेळी घडतंय काय? क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी गडबडी झाली आणि ते चेंडू चालला सीमापार चौकार. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर कमालीचे केले होते, मात्र थोडीशी जजमेंट त्यांची चुकली आणि निश्चितपणाने त्याचा फायदा ते फलंदाजी करत असताना परेशला मिळतोय. पद्याच्या वाडी संघाला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज परेशच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि आता मात्र असोसिएट संघाच्या अडचणीमध्ये थोडीशी वाढ होती, कारण चांगल्या टच मध्ये परेश दिसतोय. जास्त विलंब त्यांनी केले नाही. आल्या आल्या मोठे फटके खेळायला सुरुवात केली आहे. यावेळी मात्र ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट आपण पाहिला. चेंडू फार धीम्या गतीने हाताळला होता. बॅट अगोदरच निघून गेली, त्यामुळे बॅट अँड बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. यावेळी मात्र फलंदाजापासून सलगचे 2 डॉट बॉल्स येत आहेत. या अगोदर आपण पाहिलं होतं सलगच्या 2 चेंडूंवर 2 चौकार खेळल्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज ज्ञानेश्वरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सलगचे 2 डॉट बॉल आलेत, म्हणजे शेवटचा चेंडू अजून शिल्लक असेल. हा चेंडू चांगला आला तर निश्चितपणाने असोसिएट संघ थोडासा वरचढ परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत. इथे फटका दर्जेदार पाहायला मिळतो.
दोन षटकांमध्ये आपण पाहिलं तर श्री गणेश पद्याचीवाडी संघ तब्बल 23 धावांपर्यंत जाऊन पोहोचला. चांगल्या धावा संघ बनवतोय, चांगल्या धावगतीने धावा बनवल्या जात आहेत. हो, यावेळी हा चेंडू चांगला आहे. रोहित गोलंदाजी मार्कवर आलेत आणि रोहितची गोलंदाजी तर भन्नाट होतीये. सातत्याने आपण पाहतो डॉट बॉल्स फेकले जात आहेत. सुरुवात चांगली झाली होती. पहिले दोनही बॉल्स खरं तर रोहितच्या माध्यमातून डॉट फेकले गेलेत. याच प्रकारच्या गोलंदाजीची खरं तर गरज असेल असोसी संघाला, कारण पहिल्या दोन षटकामध्ये पाण्यासारख्या धावा खर्च केल्या गेल्यात. ओ, यावेळी तिसरा 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 डॉट बॉल येतोय आणि इथे घडतंय काय? कमालीच्या वेगाने इथे यष्टीरक्षक धावले. मला वाटतं प्रणाल आहेत तिथे. कमालीचं क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलं. इथे विकेटचं झालंय पतन. फलंदाज होईल बाद. सलगचे 3 डॉट बॉल्स फेकले जात आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर या आम्ही असोसिएगर चषकामध्ये एक मेडन ओव्हर हाताळली गेली आहे. या अगोदर दुसरी मेडन ओव्हर गोलंदाज रोहितच्या खात्यामध्ये जाते का असे देखील आता चित्र दिसायला लागलेत, कारण सलगचे 3 चेंडू आपण डॉट पाहिलेत. काय कमालीच्या गतीने जसप्रीत बुमराह यांची हुबेहूब कॉपी म्हणजे रोहित तारमळे. ते जर का आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, तिथे गडबड झाली, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत. मात्र इथे आपण जर का पाहिलं तर केवळ 2च धावा धावफलकावर अंकित केल्या गेल्यात. मात्र पंचांच्या माध्यमातून खरं तर बीमरसाठी इथे रिव्ह्यू घेतला जातोय, रेफरल घेतला जातोय. सो थर्ड अंपायर आपल्यासोबत जोडले गेले. सो जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एस गणेश गायकर सर आपल्यासोबत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. येस, इट्स अ क्लिअर बीमर. नो बॉल असेल म्हणजे नो प्लस 2 अशा अतिरिक्तच्या 3 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. बऱ्याचदा असं होतं जेव्हा जेव्हा कॉमेंटेटर एखाद्या खेळाडूची तारीफ करतो तो खेळाडू भरकटतो, आणि सध्याच्या घडीला तेच घडतंय की काय? हो, यावी मोठा फटका फ्री हिट वर फ्रीली हिट केलाय. परेश शबाद मधून आणखी एक आक्रमण, षटकार. इट्स मॅक्सिमम, इट्स ह्यूज 6. हो, यावेळी पुन्हा एकदा
आक्रमण केलं जाते रोहित वर. बॅक टू बॅक सिक्स. जे कमालीच्या गतीने सध्याच्या घडीला धावफलक फ्लाय करतय. एक नो चेंडू काय आला आणि त्यानंतर आपण पाहिलं रोहितवर आक्रमण केलं जातं. तोडफोड करणारी फलंदाजी सध्याच्या घडीला परेशच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. काय कमालीची बॅटिंग परेश करतोय. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. इथे देखील गडबड होतीये. यष्टी रक्षकाकडून पुन्हा एकदा गडबड झालीये आणि इथे आपण जर का पाहिलं तर यस दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल. एक धाव प्लस एक विकेट. मात्र पंचांच्या निर्णयाला खरं तर चॅलेंज केलंय. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय फलंदाजी करणाऱ्या टीम कडून. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. सो जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर बॉल. डॉट बॉल येतो. डॉट नाही येणार, माफ करा. एक धाव आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट. म्हणजे या एका धावेच्या मदतीने श्री गणेश पद्याचीवाडी संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 39 या आकड्यावर. आणि आम्ही असोसेकर चषकामध्ये जर का पुढच्या फेरीत प्रस्थापित व्हायचं असेल, पदार्पण करायचं असेल तर मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएट संघाला धावा बनवायचे तब्बल 40.
दुसऱ्या सत्राला सुरुवात होते, जिथे 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी रुजवणे मैदानात दाखल झाली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला भरतच्या माध्यमातून, चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लेंथला हा चेंडू आपण पाहिला होता. सोपं नसतं एखाद्या गोलंदाजासाठी, ही गोष्ट सोपी नाहीये की अशा प्रकारचे चेंडू हाताळणं, कारण यॉर्कर लेनची डिलिव्हरी सातत्याने फार प्रॅक्टिसची गरज असते आणि प्रॅक्टिस नंतर पण योग्यरित्या आपल्याला ती चेंडू टाकता येईल याची देखील संभवता फार कमी असते. मात्र पहिला चेंडू आपण भरतच्या माध्यमातून पाहिला, यॉर्कर लेंथ, चांगला चेंडू, चांगली सुरुवात भरतची होती. ओ यावी शॉर्ट पिच चेंडू, दिनेश तारमळे मागच्या मॅचचा हिरो नाराज असेल स्वतःवर, कारण रडार मधला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली होती आणि अशा प्रकारच्या संधींचा स्वीकार तुम्हाला करावा लागेल, कारण 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये तुम्हाला तब्बल 40 धावा बनवायचे आहेत. सो अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके पॉवर प्लेच्या षटकांमध्ये येणं फार गरजेचं असेल. ओ यावेळी आपण फटका पाहतोय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत, क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं राहिलंय. फेकेदिल कमालीची, एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही. पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये सध्याच्या घडीला गोलंदाज भरत चांगली कामगिरी करतोय. पहिले 3 चेंडूंचा खेळ झाला. यावेळी असोसिएट संघाकडून थोडासा फेरबदल करण्यात आलाय टॉप ऑर्डरच्या बॅटिंग लाईनअप मध्ये. मयूर सरांनी थोडीशी माघार घेतली आहे. हार्ड हिटर्स फलंदाज मैदानामध्ये धाडलेत, सो त्यांच्याकडून मोठी जबाबदारी आहे, मोठी अपेक्षा खरं तर असणार आहे असोसिएट संघाच्या सर्व चाहते वर्गाला. मात्र व्हाईट बॉल येत नाहीये, डॉट बॉल येतोय. तर पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिले होते, मात्र पंच प्रवीण विषय भावड्या सर दक्ष पंच आहेत. योग्य निर्णय आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला, डॉट बॉल. ओ यावेळी हा चेंडू देखील खोलात टाकला होता. क्षेत्ररक्षक तिथं पुन्हा एकदा उपस्थित आहेत आणि या चेंडूवर देखील मिळते ती केवळ आणि केवळ 1 धाव. सातत्याने आपण गोलंदाज भरतच्या तारीफ करत होतो, कारण तारीफ करणं गरजेचं आहे. जशा प्रकारचा फील्ड सेटअप केलेला आहे, अगदी तशाच प्रकारे गोलंदाजी केली जाते. कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केलाय आणि काऊ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक खरं तर उभा केलाय आणि तशाच प्रकारची गोलंदाजी इथे सध्याच्या घडीला सुरू आहे. शेवटचा चेंडू देखील मला वाटतं डॉट घोषित केला होता, मात्र पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलं जात आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. सो आपण इथे चेक करूयात, जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर बॉल, अगदी लाईनच्या फार आतमधून हा चेंडू गेला होता, त्यामुळे कुठेतरी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करणं विरोधामध्ये गेलंय. खराब निर्णय म्हणू शकतो रिव्ह्यू घेण्याचा, कारण व्हाईट लाईन वरून असलो तर समजू शकतो, व्हाईट लाईनच्या फार आतमधून हा चेंडू होता, त्यामुळे या निर्णयाला खराब निर्णय आपण म्हणू शकतो. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकांती केवळ 3 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 37 धावांची गरज असेल ती असोसिएट संघाला विजय प्रस्थापित करायचे. आपल्याच स्पर्धेमध्ये जर का टिकून राहायचं असेल तर या 37 धावा बनवाव्याच लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हो यावेळी हा चेंडू देखील आपण पाहिलं, स्लाइस केला, ज्या चेंडूवर मिळते ती केवळ आणि केवळ 1 धाव. मात्र एकेरी दुहेरी धावांनी श्री गणेश पद्याचीवाडी संघाला जास्त फरक पडणार नाही, कारण बऱ्याच धावा त्यांच्या धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि भल्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. अकरा चेंडू 36 धावांची गरज. आता दिनेशलाच आक्रमण करणं भाग आहे. हो यावेळी फटका चांगला आहे, कव्हर रिजनला हा चेंडू थांबत नाहीये. असोसिएट संघाच्या धावफलकाला कलाटणी देणारा हा चौकार, विजयाचा शंखनाद करणारा हा चौकार दिनेशच्या बॅटमधून.
फटका होता. थांबले, वाट पाहिली आणि फटका हॅमर केला. पुन्हा एकदा तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी मात्र पंचांनी तर थर्ड अंपायर रेफर केला वाईड साठी. गोलंदाज अगदी गोलंदाजी करत असताना त्याच्या स्टान्स मध्ये पंचांच्या अगदी समोर आला, त्यामुळे पंचांना हा चेंडू समजला नाही आणि पंचांनी थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. इट्स अ फेअर बॉल, डॉट बॉल येतोय. नऊ चेंडू 32 धावा. सातत्याने आपण पाहतोय अडचणींमध्ये वाढच होतीये. पुन्हा एकदा यावेळी हा चेंडू देखील कमालीचा आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. राईट आर्म राऊंडचा मारा करतायत आणि राईट आर्म राऊंडचा मारा करत असताना अप्रतिम ऑफ कटर हाताळले जात आहेत. डॉट बॉल पर्सेंटेज फार मोठं आहे या सत्रामध्ये. इथे मोठा फटका खेळला जातोय. दिनेशच्या बॅट मधून आक्रमणाला सुरुवात. बऱ्याच कालावधीनंतर असोसेकरांना दिलासा देणारा हा फटका आलाय. षटकार. फटका होता. ताकदीचा पुरेपूर वापर या फटक्यामध्ये आपण पाहिला. ओ यावेळी हा चेंडू येस उजव्या एसटीच्या बऱ्याच बाहेरून ट्रॅव्हल झाला आणि पंचांनी नेमकी तेच एरलंय. वाईट चेंडू बऱ्याच कालावधीपासून आपण पाहत होतो. वाईट साठी अपेक्षा करत होते, वाईट साठी मागणी करत होते. यावेळी मात्र त्यांना वाईट मिळतोय. 15 धावा धावफलकावर. 7 चेंडू 25 धावा. हा चेंडू फार निर्णायक असा. इथे जर का एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये बनून राहतील. ओ यावेळी काय घडतंय? खोलात टाकलेला चेंडू करून जाईल फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट उद्ध्वस्त. फलंदाज दिनेश तारमळे बॅक टू द शेवटच्या चेंडूवर इथं विकेटचं पतन झालं. दिनेशला परतावं लागलं. दिनेशच्या रूपाने खरं तर असोसे संघाला मोठा झटका बसतोय, कारण मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता आणि तब्बल 6 षटकार मला वाटतं त्या इनिंग मध्ये त्यांनी खेळले होते. आणि या इनिंग मध्ये मोठी अपेक्षा असताना दिनेश मात्र अपयशी ठरलाय. सपसेल अपयशी म्हणू शकतो. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, मात्र जशा स्टँडर्डचा दिनेश फलंदाज आहे त्या स्टँडर्डला अनुसरून आज कुठेतरी कामगिरी खराब झाली आहे. 6 चेंडू 25 धावांची गरज. तुषार मैदानामध्ये अजून देखील दाखल आहे. तुषार मध्ये देखील क्षमता आहे. यावेळी षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने होतीये. समीकरण थोडं सोपं होतंय. 6 चेंडू 24 धावा. इथून पुढे जर का 3 मोठे फटके पहिल्या 3 चेंडू मध्ये आले तर असोसे संघ स्पर्धेमध्ये बनून राहील. संघर्ष करावा लागणार आहे. प्रत्येक चेंडूवर संघर्ष करावा लागेल. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवे, चेंडू खाली. गोलंदाज करत नाहीये चूक. झेल झालाय, गडी बाद झालाय. फलंदाज तुषार बॅक टू द पवेलियन.
आता मात्र असोसी संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान फार कठीण झालंय. 5 चेंडू 24 धावा. हा चेंडू देखील डॉट येतोय. थर्ड बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. खर तर अचानकपणे उसळला. अगदी समोर चेंडू केला होता आणि गुड लेंथ वरून अचानकपणे हा चेंडू टॉस झाला. यस तेच आपण पाहिलं. ओ हा चेंडू देखील चांगला आहे. गोलंदाजाला खरं तर दाद द्यावी लागेल. जशा प्रकारचे प्रयत्न त्यांनी हा चेंडू अडवण्यासाठी केले होते. सामना जवळपास स्वतःच्या खिशामध्ये आहे तरी एक एक धावेची काटकसर इथं सध्याच्या घडीला सुरू आहे. पद्याची वाडी संघ दाद द्यावी लागेल. एकीकडे विजयासाठी तरसत असताना असोसिएट संघासाठी एक धाव देखील खर्च करण्यापासून वाचवली जाते. फटका फसलाय. प्रणाल बाद. या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे. करण मैदानामध्ये दाखल होतोय. करणच्या भूमिकेमध्ये फार बदलाव केले गेलेत गेल्या काही कालावधीमध्ये. अनेक स्पर्धा आम्ही कव्हर केल्या तिथे असोसिएट संघ इनॅक्शन मध्ये होता. करण अगदी सलामीराच्या भूमिकेमध्ये करणला आम्ही खेळताना या अगोदर पाहिलंय. आज मात्र करण औपचारिक चेंडू खेळण्यासाठी आतमध्ये गेलाय. केवळ एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे माफ करा. आणि इथे करणची खेळी देखील होईल समाप्त. करण बाद. गेले 4 दिवस स्पर्धा कव्हर करतोय आणि महिनाभर झाले असोसिएकरांची खरं तर मेहनत पणाला लागली या स्पर्धेसाठी. आज थोडेसे रिलॅक्स झाले. मैदानामध्ये उतरले आणि सगळे कामकाज बाजूला ठेवून थोडेसे जी आनंद लुटण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला त्याबद्दल देखील त्यांचं कौतुक झालं पाहिजे. मात्र हा सामना झाल्यानंतर पुन्हा एकदा कामाला लागायचंय. आणि शेवटचा चेंडू देखील औपचारिक आपण रित्या पाहिला ज्या चेंडूवर कोणती धाव येत नाहीये. अभिनंदन पद्याची वाडी संघ. हार्ड लक टफ लक यजमान असोसिएट टीम मयूरदादा प्रतिष्ठान असोसे. आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी